कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन. पांडुरंग ऐका, तीर्थयात्रेला मी चाललोय, 4 धामला चाललोय मी ज्ञानोबराय सोबत, सगळ्या सप्तपुऱ्या करतोय, पण ज्या देवाचे कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार. वेडे होते का महाराज देव नामदेवरायच्या हातचा नैवेद्य खायला? वेडे होते का दूध प्यायला? अरे एवढी एकनिष्ठता असावं लागती. तुम्ही तर देव वार बदलला की देव बदलतात. सोमवार आला की कैलास राणा. सध्या तर सगळ्यात चांगले दिवस महादेवावर आहे महाराज. महादेवासारखा भाग्यवान देव सध्या 2 वर्षापासून कोणीच नाही महाराज. तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला, अरे एक लोटा जल, सगळा महाराष्ट्र वेळा झालाय भगवान भोलेनाथासाठी. पण चांगली गोष्ट आहे, थडग्याला दर्शनाला जाणारे लोक महादेवाच्या मंदिरात यायला लागले, हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे महाराज. पण माझी विनंती आहे, मग महादेवाची भक्ती करत असताना त्या महादेवाला तरी चांगलं सांभाळा. महादेव सांभाळ लगेच मंगळवार आली परत देवी. मंगळवार जात नाही बुधवार एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जेवावे झालं. बुधवार जात नाहीत लगे गुरुवारी सकाळी स्वामी समर्था माझे आई निघला बैठा गेला. मी स्वामी समर्थाचा विरोधक आहे असं नाहीये, मी साईबाबाचा विरोधक आहे असं अजिबात नाही. त्या हिंदूंच्या शाखा आहे, त्या काय आहे, हिंदूंच्या शाखा आहे. त्यांच्या विरोधात कशाला जाऊ? ते संतच आहे ना महाराज. पण माझं काय मत आहे, तुम्ही जर दिवसाला देव बदलले, काही लोक म्हणतात आम्ही स्वामी समर्थाचा गुरुवार धरतो, काही म्हणतात आम्ही साईबाबाचा गुरुवार धरतो, काही म्हणतात आम्ही गजानन बाबाचा गुरुवार धरतो. गुरुवार धरणाऱ्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, गुरुवार धरा. स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर, गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर, साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता तेवढं सांगा धरा. अरे शास्त्रामध्ये 2च उपवास सांगितलेले, एकादशी आणि सोमवार. व्रत एकादशी का व्रत गुरुवार सांगितलंय, मंगळवार. रविवार धरायला लागले हो लोक, बावळे का काही कळत नाही, कोणी काही सांगतात. तसं नसतं ना महाराज. शास्त्रानं जे सांगितलं ते केलं पाहिजे. मनाने केलेला परमार्थ मनोमार्गे गेला तो तिथीची. एकादशी धराव याच्यासाठी भागवत कथेमध्ये 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे, तुम्ही घरी जाऊन वाचा. सोमवार धरवायच्यासाठी गाथ्यात प्रमाणे, एकादशी धरवायच्यासाठी गाथ्यात प्रमाणे, गुरुवार धरवायच्यासाठी गाथ्यात काही प्रमाण नाही. बरं जाऊ द्या, गुरुवार गेला की लगेच शुक्रवार संतोषी माता की जय, काय फुटाने पडाडवा. शुक्रवार गेला की लगेच शनिवार, शनिवारी तर सकाळीच लगेच निघलाच हा भोपे भद्रा मारुतीला, जय हनुमान ज्ञान गुण सागर. शुक्रवारी दिवसभर धाब्यावर असतं बरे, असं नसतं होतो महाराज. हनुमंताची कृपा तुझ्यावर होणार. शुक्रवारच्या दिवशी दिवसभर दारू पितो, शुक्रवारी दिवसभर नॉनव्हेज खातो, आणि शनिवारी लगेच शरण शरण जय हनुमंता. तुम्हाला एवढं कसं सोपं जमल महाराज? देव परमार्थ एवढं सोपं नाही ना. तुकडोजी महाराज म्हणतात ना, हा म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजी. एवढं सोपं नाही हो महाराज, परमार्थ एवढा सोपा नाहीये. 14 वर्ष वाट पाहिली माझ्या शबरी मातेने. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. तुम्ही बाबांच्या मुखातून श्रवण करणारच आहात, आमच्या विश्वंभर बाबाच्या मुखातून. 14 वर्ष वाट पाहिली शबरी मातेने. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाचा मालक भेटलाय महाराज शबरीला. आपल्याला तर असं वाटतं एकदा पैठणला गेलं म्हणजे लगेच आपले नाथ बाबा आपल्या घरी आले पाहिजे. एवढं सोपं नाही हो. परमार्थात काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी कीर्तनासाठी बसलेल्या मायानो, माझ्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. लग्न झाल्यावर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का? नाही ना, कुठंच नाही म्हणत. लग्न झाल्यानंतर तुम्हाला पहिलं 2-3 वर्षांनी एक सोन्यासारखं लेकरू व्हावं लागेल. ते लेकरू थोडं मोठं व्हावं लागेल. ते 22-25 वर्षात झाल्यानंतर त्याचं लग्न व्हावं लागेल. त्याचं लग्न झाल्यानंतर 2-4 वर्षानंतर त्याला मुलगा मुलगी झाली की तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी काय होता माया हो? आजी. कितव्या वर्षी? वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही आजी होतात. संसारात जर आजी होण्यासाठी 50 वर्ष लागत असेल तर देव का तुमच्या माझ्या बापाच्या घरचा सालदार थोडा एका वारीत लगेच काहीतरी कालावधी. अरे IAS होणारे हे MPSC UPSC चे पेपर देणारे पोरं ना, त्यांच्याशी संवाद साधा. 16 तास अभ्यास करतात मला ते. किती? 16 तास. अरे पोलीस जर व्हायचं असेल तर तुम्ही छातीत आले पाहिजेत, उंचीत आले पाहिजेत, रनिंग मध्ये आले पाहिजेत, उंच उडीमध्ये आले पाहिजेत, लांब उडीमध्ये आले पाहिजेत. अरे 50,000ची नोकरी सरकार देतं, 150 प्रतिबंध घालून देतं गड्यांनो.
देवाची कृपा करून घेण्यासाठी काहीतरी जीवनामध्ये वेळ कालावधी लागेल का नाही? लोकांचं असं झालं, अहो ज्याला बायकोनं टाकून दिलं तो बी महाराज व्हायला लागला हो. ज्याची बायको निघून गेली ना तो तानात महाराज राहिला. आणि परत कीर्तनात सांगतो, मी पंढरपूरला गेलो नाही. ऐका ना, भाषा ऐका त्याची. मी पंढरपूरला गेलो नाही, मी षष्टीला गेलो नाही, मी जोग महाराज संस्थेत बसलो नाही, मी आळंदीला गेलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. हे घरच्या घरी जे बाबा झाले ना महाराज, यांचा त्रास संप्रदायाला जास्त आहे. खरं सांगतोय तुम्हाला. दररोज एक क्लिप येते हो महाराज, ती पाय बरं लोक आम्हाला पाठ काय चाललं महाराज, आता आम्ही का मालक आहे काय? बरोबर आहे का नाही? कठीण तळा झाला. जो ज्ञानोबराय तुकोबरायच्या तिथं राहिला, जो गुरुच्या सानिध्यात काहीतरी दिवस राहिला, ठीक चुकल त्याच्याकडून काही, पण 100% नाही चुकणार महाराज. तो व्यक्ती म्हणून चुकू शकतो त्याच्याकडे, पण जो काही परंपरेने गेलेला आहे ना महाराज, तो चुकूच शकत नाहीये. ज्यानं कधी पंढरपूरची वारी केली नाही, लोक तिकडे वारीला जातात आणि हे इकडे दशक्रियाविधी करत फिरतो. पण नुसतं फिरत नाही, स्टेटस ठेवतं माझं प्रवचन आहे म्हणून. असं नाही झालं पाहिजे. आमचे वक्ते बाबा वारले, बुलढाणा जिल्ह्यातच त्यांचा जन्म झालेला होता. बुलढाणा जिल्ह्यात खूप चांगले चांगले लोक होऊन गेलेले. पाचपुरबा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातले जे हरिभाऊ महाराज पाटील जे वेदांत सांगायचे ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातलेच आहे. आणि वेदांतामधला अभ्यासामधला भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते वक्ते बाबा सुद्धा विदर्भातले. ते वक्ते बाबा सांगायचे, आषाढी कार्तिकी सोडून जो गावाकडे कीर्तन करतो तो कीर्तनकार नाही, तो बैल आहे म्हणायचे. काय म्हणायचे? त्यांचा अधिकार होता, ते खूप सुंदर बोलायचे. लक्ष देऊन ऐका. म्हणून शुक्रवार गेला की शनिवार, शनिवार गेला की रविवार, लगेच सकाळी सकाळी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, हे सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. असं दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा नाही होणार. माझा एक मित्र आहे, त्यानं 25 एकर डाळिंब लावले. किती लावले? 25 एकर. हे डाळिंब बी हे मोठ्याच्या मोठाले डाळिंब, 1.5 महिन्यात डाळिंब काढायचे. कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपयाचा भाग होता. आणि नशीब त्याचं एवढं खराब की शेततळ्यातलं जेवढं पाणी होतं तेवढं आटून गेलं. मला फोन केला, पुरुषोत्तम अजून जर 2-3 पाणी डाळिंबाला नाही भेटली तर डाळिंब वाळून जातील. काळजी कशाला करतो? म्हणलं आपण बोर घेऊ. बोरच्या माणसाला फोन केला, बोरची मशीन आली, बोर घ्यायला सुरुवात केली. बोर घ्यायला सुरुवात केली, 20-25 फूट बोर खाली गेला तो म्हणा बस 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 थांबा थांबा, लगेच दुसरीकडे घ्यायचं. परत 25 फूट गेला की तो म्हणा थांबा 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 बस, परत पलीकडे घ्यायचा. असं 25 एकरामध्ये गड्डे केले, पण बोरला पाणी लागलं, सुकलं ना महाराज त्याचं. त्यानं 25 फूट बोर खणण्याच्या ऐवजी तोच जर बोर खाली 400-500 फूट खणला असतं तर पाणी लागलं असतं का नाही हो? शेतात खड्डेही नसते झाले, वेळही वाया नसता गेला आणि पैसेही गेले नसते. तसं माझी विनंती गड्यानो, देव कोणता बी घ्या, देव कोणता बी घ्या, पण कमीत कमी 500-600 फूट खाली घाला ना त्याला. मग दत्तात्रय घ्या, पांडुरंग घ्या, हनुमंतराय घ्या. हनुमंतरायची भक्त आहे ना तुम्ही, निश्चित हनुमंतरायची भक्ती करा, पण हनुमंतरायची भक्ती एवढी करा गड्यांनो की दत्तात्रयाच्या दर्शनाला गेल्यानंतर दत्तात्रयाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला हनुमंतराय दिसले पाहिजेत. हनुमंतरायची भक्ती एवढी करा की भोलेनाथाच्या पिंडीमध्ये सुद्धा तुम्हाला हनुमंतराय दिसले पाहिजे. पांडुरंगाच्या मंदिरात जरी गेले तरी पांडुरंगाच्या रूपात तुम्हाला हनुमंतराय दिसले पाहिजेत. असं दिवसाला देव बदलल्यानंतर नाही होणार गड्यांनो. संताचं तेच झालेलं आहे महाराज. कोण कोणाला कशाला संत म्हणतील? अहो बरेचसे संत नाही, तुकोबरायचा फोटो नाही, पांडुरंगाचा फोटो नाही, प्रत्येक शिष्याला म्हणतात घरात माझाच फोटो लाव, म्हणजे शिष्यही नरकात आणि गुरु तर नरकातच. आपल्या घरात सुद्धा जिवंत माणसाचा फोटो नाही लावायचा कोणीच. आपल्या घरात फोटो फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचाच असला पाहिजे. आपल्या घरात फोटो नाथबाबाचा लावा ना तुम्ही, पांडुरंगाचा लावा, कोणाचे फोटो. अरे कधी कळणार आहे महाराज आपल्याला? नाही कळत महाराज. अरे
अवघड झालंय, इतकं कठीण झालंय महाराज. त्याच्यावर भाष्य जरी केलं तरी, म्हणून तर मुक्ताईने सांगितलंय संत तोची जाना जगी. प्रमुख 2 लक्षणं सांगितले, दया आणि क्षमा. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, त्याला साधू म्हणा. थोडी दया आहे ज्ञानोबराच्या अंतकरणामध्ये. अरे विसोबा खेचराने छातीत लात मारली ज्ञानोबराच्या. जे ज्ञानोबराय स्वतःच्या पाठीवर मांडे बाजू शकतात, जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतात, जे ज्ञानोबराय निर्जीव भिंत चालू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, स्त्रीचा पुरुष करू शकतात, त्या ज्ञानोबराय नुसतं विसोबा खेचराकडे बघितलं असतं तर विसोबा खेचर नावाची व्यक्ती जळून भस्म झाली असती. पण विसोबा खेचराला असा आशीर्वाद दिला की तेच विसोबा खेचर पुढे चालून माझ्या नामदेवरायचे काय झाले. म्हणून दया क्षमा दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याचे दासाने दासी. जे कारण जरे गाजले दासी मन जो आपुने, तोची साधू वर कामा, देवतेची जानावा. जे कारण जरे दासी मन जो आपुने, तोची साधू गांजले त्यासी म्हणे जो आपुले. दया आणि क्षमा हे 2 साधूचे भाव आहे. संत हृदय नव नीत समाना. साधूचं हृदय हे नवनीताही पेक्षा मृदु सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त. मृदु सबाय नवनीत, सज्जनाचे चित्त, सज्जनाचे. क्षमा ज्याचे अंगी. हे लक्षण थोडे कमी वाटले मुक्ताईने. परत अजून एक महत्वाचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं अभंगाचं 2रं चरण. लोभ लोभ नाही म्हणा. जगी विरक्त तोची जाणा. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाही त्याला संत म्हणा. ज्याच्या अंतकरणामध्ये आसक्ती नाही त्याला काय म्हणा, संत म्हणा. परमार्थातला सगळ्यात मोठा जर शत्रू काय असेल तर लोभ आहे महाराज. काय आहे? लोभ आहे. आता लोभावर काय बोलायचं आपल्यासारख्याने? आपला अधिकारच नाही लोभाविषयी बोलण्याचा. बरोबर आहे का नाही? बोलणारे बोलतात. बरोबर आहे का नाही? ज्यांनी 18 वर्षे इथं काल्याची सेवा केली त्यांच्यासारख्या लोकांनी बोलायचं. कोणी केली? राऊत बाबांनीच केली ना. बरोबर आहे का नाही? ज्यांचं जीवन परमार्थासाठी समर्पित आहे त्या लोकांनी बोललं तर ॲडजस्ट होईल. ज्याला धोतर घालता येत नाही तो सुद्धा बोलतोय, त्याचं वाईट वाटतं. माझं दुखणं काय आहे माहिती आहे का? संप्रदायातल्या लोकांना सांगावं, पण कोणी अधिकारी माणसाने सांगितलं तर ठीक आहे ना महाराज.
जो माणूस एक कीर्तन देण्यासाठी 1 कोटी नामस्मरण समाजाकडून करून घेतोय, अशा माणसाने एखाद्या कीर्तनकाराला पैसे घेणाऱ्या विषयी बोललं तर ठीक आहे. ज्याला धोतर घालायचं आम्ही शिकवलं, तो सुद्धा डायरेक्ट कंबर बांधलं की डायरेक्ट उपदेश परच अभंग घेतो. अरे मागणी पर घे, विनंती पर घे, तुझं बजेट पाहून बोललं जाईल महाराज. संप्रदाय ज्याची सेवा आहे त्यानंच बोललं पाहिजेत. उठ सुट कोणी बोलायचं. संप्रदायाचे मालक फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचे, दुसरं कोणी या संप्रदायाचं मालक नाहीये. संप्रदायाचे मालक हा मोठ्या लोकांनी सांगितलं ठीक आहे. आज संप्रदायामध्ये कोणी बी तुम्ही बघा ना महाराज, इतक्या सुंदर सुंदर कमेंट करतात. असं वाटतं कोणी कोणाविषयी उठायचं आणि कोणी कोणाविषयी बोलायचं. व्यक्ती स्वतंत्र असल्यामुळं कोण काय बोलल आणि कोणाविषयी बोलल. अरे रिचार्ज जरी तुमच्या बापान टाकला असेल तरी पण कमेंट करताना थोडा विचार करून केला पाहिजे महाराज. अजिबात लोकांची सहानुभूती, प्रेम या गोष्टी राहिलेल्या नाहीये. परमार्थाला सगळ्यात घातक जर काय असेल तर लोक, मी या मताचा महाराज आहे, ज्याला खिशे नाही त्याला महाराज म्हणा. ज्याला खिशे नाही त्याला महाराज म्हणा. महाराज सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, हे कीर्तनकारासाठी प्रमाण नाहीये, फक्त तुकोबरायसाठी आहे. तुम्ही लावून नका घेऊ तुमच्यावर. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो, हे तुकोबरायसाठी आहे. आपल्यासाठी धोत्रावाल्यासाठी नाहीच ना ते प्रमाण. छत्रपती शिवाजी महाराजाचा नजराणा परत करण्याचं सामर्थ्य फक्त या विश्वाच्या पाठीवर तुकोबरायकडे, दुसऱ्या महाराजाकडे नाही कोणाकडेच. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी हे म्हणण्याची ताकद फक्त तुकोबरायकडे. आपल्यासारख्या लोकांनी काय बोलावं या विषयावर. म्हणून खरं सांगू का, परमार्थासाठी सगळ्यात घातक जर काय असेल तर लोभ असेल. मला हसू या विरोधात कोणी बोलत नाही. आणि कीर्तनकाराने आणि गायकानं 2000 जरी मागितले तर लोक किती कणतात. तो नकारे कणू मुळव्यात होईल तुम्हाला. का कणताय? आपल्या माणसाच्या विषयी थोडीफार तर पॉझिटिव्ह ठेवत चला, सहानुभूती ठेवत चला ना. थोडी थोडी ठेवा, जास्त नका ठेवू, थोडी ठेवत चला ना महाराज. 2 तासाच्या कीर्तनासाठी कीर्तनकाराला 10-10, 15-15 तास प्रवास करत जावं लागतो. ही गोष्ट पाहिली पाहिजेत महाराज. ठीक आहे काही गोष्टी, पण मी तरी या मताचा महाराज आहे. तुम्ही कीर्तनकार किती पैसे घेतो हे पाहण्यापेक्षा तो कीर्तनकार त्या पैशाचं करतो का हेही पाहिलं पाहिजेत महाराज. तो गोशाळा सांभाळतोय का, तो अनाथ मुलं सांभाळतोय का, काहीतरी त्याचं कार्य पाहिलं पाहिजेत ना. उठसूट कोणी उठायचं आणि त्याच्यावरच बोलायचं. बरं बोलणारे कीर्तन घेणाऱ्याचं काही तक्रार नाही, देणाऱ्याला काही तक्रार नाही, अन्मादात करून काही फायदाच नाही महाराज. किती बी कणलेन किती बी बोलले तरी आता कालाय तस्मै नमः, काळानुसार त्या गोष्टी. काही लोक तर लगेच डायरेक्टच तुकोबरायकडं, तुकाराम महाराज का पैसे घेत होते का, तू तुकाराम महाराजाचा आजोबा आहे का? तुकाराम महाराजाचा काळ कोणता आहे? 350 वर्षापूर्वीचा काळ आहे ना महाराज तो. आता ह्या काळात कशा काही गोष्टी, त्याचं कार्य पहा, तो काय करतो हे बघा. तो जर कीर्तनाचे पैसे घेऊन व्याजानं वाटत असेल तर मग तो नरकातच जाणार आहे ना महाराज. पण तो कीर्तनाचे पैसे घेऊन जर गोशाळेची सेवा करत असेल, धर्माची सेवा करत असेल तर देव सुद्धा त्याला पाप लावू शकत नाही. मी नारदाच्या गादीवर सांगतो, विठ्ठल विठ्ठल परमार्थासाठी सगळ्यात घातक जर काय असेल तर हे फक्त काय काय लोभ. लोभ म्हणलं की मग सगळ्याच्या लक्षात येत जातं. देती घेती हे प्रमाण तर बाबा सगळ्यांनाच पाठ करून घेतलं. याच्यावर का लोक चातुर्मास करतात, त्या प्रमाणावर मला तर काही कळत नाही. उठलं की देती घेती नरकात जाती. अरे पण 2000 घेती सुद्धा नरकात जाती, 10,000 घेती सुद्धा, म्हणजे 2000 घेती ते स्वर्गात जाती असं थोडं काही तुमच्यासाठी आहे. फक्त थोडा फरक आहे. आम्ही थोडं बाल्कनीत राहू, तुम्ही खाली राहाल पण राहणार तिथंच आहे तुम्ही. असं काही फरक नाही ना. गाथ्याच्या प्रमाणानुसार सगळे विद्यार्थी. गाथ्याचं प्रमाण काय सांगितलं तुकोबराने दादा? देती घेती, मग 1000 घेणारा वैकुंठात जातो असं म्हणणं आहे तुमचं. रुपया घेणारा सुद्धा त्याच नरकात आहे. फक्त तुम्हाला सत्रंद्या राहील, आम्हाला गाद्या राहील, एवढाच फरक आहे, दुसरा काही नाही. तुम्हाला चापटीनं आणतील, आम्हाला आसुडानं आणतील, पण हाणणार तुम्हाला बी. तुम्ही सुटणार नाहीये. ठरवणारा सुद्धा खाणारच आहे आणि न ठरवता सुद्धा तो खाणारच आहे. जर निषिद्ध मानलाय ना तुकोबराने, ते प्रमाणानुसार जर म्हणले तुम्ही, प्रमाणानुसार जर देती घेती नरकात जाती, देती तुम्ही आहेच ना, तुमच्याशिवाय कशी मजा येईल? देणारे सुद्धा तिथं आहेच ना. देणारे घेणारे सगळंच उघडे करणार. अरे
जोडीती यमाचे किंकर नाही त्या यमासी करुणा असं म्हणू नका. जे ठरवून घेतात तेच नरकात जातात. आहा, जे न ठरवतात ठरवणाऱ्यापेक्षा जास्त घेतात ते आमच्या पुढे त्यांच्यासाठी सोपा शीट आहे. त्यांचा तर विचारच करू शकत नाही. त्याच्यामुळं काही गोष्टी माणसानं मागं टाकल्या पाहिजेत. ऐका, प्रमाणानुसार जीवन जगणं शक्य नाहीये महाराज. तुकोबरायच्या प्रमाणानुसार आपल्यासारख्या येड्या बागड्यां काय जीवन जगायचं अजिबात नाही महाराज. जगूच शकत नाहीये. ते तुकोबरायच जगू जाणे आपल्यासारख्या माणसाकडून कसं होईल महाराज. अरे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजांचा नजरानं परत करणं एवढं सोपं आहे का हो महाराज. ही ताकद फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायमध्ये. आपल्यासारख्या बुरट्याने त्या विषयावर बोलू नये. अपवैराग्य नाही, त्याच्यामुळे सोडून द्या. लोक परमार्थाला घातक आहे. लोक परमार्थाला घातक आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता नाहीये, जो जगापासून विरक्त आहे त्याला साधू म्हणा. लोभ किती वाईट आहे. एक संन्यासी महात्मा, एक साधू माणूस लग्न झालेलं होतं पण बायकोला कंटाळून ऋषिकेशला गेला 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 पण हुशार होता, बुद्धिमान होता. एवढं अध्ययन केलं महाराज त्यानं. इतका हुशार झाला की भारतात पहिला नंबरचा पंडित झाला. भारतातल्या सगळ्या पंडितांना हरवलं. त्यानं विचार केला आता काही ताण नाही, आपण घरी जाऊ शकतो. 14 वर्ष बायको वाट पाहत होती. फोन केला, अगं ए, भारतातला सर्वात मोठा पंडित झालोय, मला पारितोषिक मिळालंय, भारतातले सगळे विद्वान मी हरवले, मी घरी येतोय. एवढा आनंद झाला. 14 वर्षानं मालक येत आहेत म्हणल्यानंतर तिनं रांगोळी वगैरे सडा वगैरे एकदम सुंदर घरात येणार. तिनं मस्त ताट तयार केलं, आरती ओवाळी, गंध लावला, अक्षदा लावला आणि घरात येणार. बायकोने सांगितलं, मालक खूप विद्वान आहात तुम्ही, टीव्हीवर मी तुमची न्यूज पाहिली, तुम्हाला खूप मोठा पुरस्कार भेटलाय, भारतातल्या सगळ्या विद्वानांना हरवलं. एक छोटासा प्रश्न विचारू. तो म्हणला, अगं मोठे मोठे कीर्तनकार आपल्या पुढे बसत नाही आणि तू किचन मधली बाई, तू मला काय प्रश्न विचार. पण तरी काय पापाचा बाप सांगा ना कोण आहे. ह्यो म्हणे पापाचा बाप तर अजून काही वाचण्यात गेला. ती म्हणे मग असं करा, तुम्ही उत्तर द्या तरच घरात याने आजच्या दिवस गंगेवर थांबा. गंगेवर गेला, गाडीवर ग्रंथ होते. पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. आजचे ग्रंथ संपले पण पापाचा बाप काही सापडायला तयार. एक वेश्या त्या गंगेवर स्नान करण्यासाठी आली आणि वेश्येनं पाहिलं, बाबा चिंता तू रे. काय झालं, तिनं संस्कृतमध्ये याला प्रश्न विचारला, कथम रोदिशी प्रथमम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरमय्यम स्वस्य दुःखस्य कारणम का चिंता तू आहेस तू. हा म्हणे, तू शरीर विक्री करणारी वेश्या, तू तुझं काम कर, मला ताण देऊ नको. बाबा सांगा तरी सही. अहो सांगून तर बघा, तुमच्या मदतीला येऊ शकते मी. अगं शरीर विक्री करणारी वेश्या, तू तुला माहिती आहे का मी कोण आहे. या परिसरातला 1 नंबरचा कीर्तनकार, हे फक्त त्यालाच माहित असतं. मी लय विद्वान आहे हे कोणाला माहित असतं, त्याला आणि त्याच्या बायकोला. समाज काही त्याला ऍक्सेप्ट करत, म्हणून प्रॉब्लेम वाढतात. पुढे या. अगं महाराष्ट्रातला नव्हे, भारतातला सगळ्यात विद्वान आहे. अहो पण बाबा सांगून तर बघा. काही नाही ग, सगळ्या विद्वानावर विजय मिळवला. घरी गेल्यानंतर बायकोने सहज विचारलं, पापाचा बाप कोण सांगा तरच घरात घ्या, नाही तर घरात येणार नाही. इतकं सोपं उत्तर. मी देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. याच्या जीवात जीवाला बचाला, संध्याकाळचं जेवण का होईना घरी. पण वेश्या हुशार होती. ओ बाबा, फुकट उत्तर नाही देणार, त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागल. हा म्हणे, तू वेश्या आहे ग, तुझ्या घरी जर मी आलो तर गावातले लोक काय म्हणतील. फुकट नका येऊ, 11,000 रुपये दक्षिणा देते. हा म्हणे, उत्तरही भेटतं ना, 11,000 रुपये दक्षिणा. चला ना. गेला तिच्या दारात, आवाज झाला, ए वेश्या, प्रश्नाचं उत्तर देणार होतीस. बाबा माझ्या घरात या 21,000 रुपयाचं पाकिट देते. तो म्हणला, तुझ्या घरात जर आलं तर लोक काय म्हणतील. अगं मी खूप चांगला पंडित आहे, कीर्तनकार आहे, प्रसिद्ध आहे, विद्वान आहे. बाबा मनात पाप नका आणू, घरात या 21,000 रुपये देते, प्रश्नाचं उत्तर देते. हा म्हणे येणार नाही. ते म्हणे मग मी प्रश्नाचं उत्तर देणार नाही, जा. हा म्हणे जाऊ नाही, जमणार नाही, कारण पहिले 11 जातील. आत गेला. वेश्यानं सांगितलं 51,000 रुपये देते, फक्त माझ्या हाताने घास का. आणि 51,000 रुपये देते, प्रश्नाचं उत्तर देते, काही हरकत नाही. एका वाटीत खाऊ आणला आणि तोंडात आ केलं आणि हात घालणार तोंडात, तिनं 2 थोबडे माग करते माहिती. खाली पडला. बाबा मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझ्यासारख्या विद्वानाच्या तोंडात मारली. अहो बाबा, पापाचा बाप लोभ आहे हो. 11,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात. 21,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या हातानं खायला तयार झालात. बाबा पापाचा बाप लोभ आहे.
आणि हा लोभ ज्याच्या अंतकरणामध्ये नाही त्याला साधू म्हणा. विठोबा नाही मना जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना सांगा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाणा. बसणारी मंडळी माझी विनंती गड्यांनो खूप चांगला परमार्थ करताय तुम्ही. 36 वर्ष झालं म्हणजे 3रं तप आहे आपल्या सप्त्याचं, बरोबर आहे का नाही? 12 1 12 12 2 24 12 3 36 3रं तप आहे आपल्या कार्यक्रमाचं. अगदी सुंदर तुम्ही सर्व मंडळी परमार्थ करतायत. फक्त माझी विनंती गड्यांनो तुम्हाला तरुण वर्ग खूप कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तरुणांना माझी विनंती आहे एवढा लाखानं खर्च करता या सप्त्यातून काहीतरी बेनिफिट झाला पाहिजेत गड्यांनो. कमीत कमी काल्याच्या दिवशी नाही म्हणलं तरी 20-25 पोरांनी तरी माळी घातल्या पाहिजेत ना महाराज. 20-25 पोरांनी तरी दारू सोडली पाहिजेत. तरच एवढाले मोठाले सप्तेकारांनी तर बंद करून टाका. तुम्ही म्हणसाल तुमचं कसं होणार, आमचं काही होत नाही. 2 वर्ष कोरोनाच्या काळात कीर्तन बंद होते, महाराज लोकांनी फाशा थोडे घेतल्या काही. असं नसतं महाराज. सप्ताह झाला एवढा आपल्या सप्त्याचा जर खर्च म्हणला तर नाही जरी म्हणलं तरी 15-1 लाख रुपये खर्च असेल ना महाराज. अरे शेतकऱ्यांकडे पैसे नसताना एकूण त्या 1 लेकरांना जर 10 रुपये मागितले तर बाप 2 रुपये देतो, पोराला शांत करतोय. तो बाप तुम्हाला सप्त्यासाठी 10,000 रुपये देतो. एक साधारण मनुष्य सगळ्या गावची पंगत घालतो, पोरीच्या लग्नाला सुद्धा सगळं गाव जीव घालत नाही लोक, तरी सप्त्यासाठी खर्च करतो. मग कशासाठी खर्च करायचा आहे? याच्यातून काहीतरी बदल झाला पाहिजेत गड्यांनो. याच्यातून काहीतरी बेनिफिट निघलं पाहिजेत. याच्यातून काहीतरी पोरांनी माळी घातल्या पाहिजेत. अंतकरणातला विकार नष्ट झाले पाहिजेत. अंतकरणातला जातीवाद नष्ट झाला पाहिजेत. अंतकरणात जो भेद आहे हा जर नष्ट होत नसेल तर माझी तरी विनंती गड्यांनो आपण कितीही मोठे सप्ते केले काही केले तर काय फायदा आहे. कहा गए थे तो कहानी और क्या लाया तो कुछ नाही. सप्ते चालूच आहे, फायदा काही नाही. गर्दी कुठे आहे? तुमच्याच गावाला थोडी गर्दी कुठेही आहे. गर्दी आळंदीला तेवढीच आहे, गर्दी पंढरपूरला सुद्धा तेवढीच आहे, गर्दी कोल्हापूरला तेवढीच आहे, गर्दी ज्योतिबाला तेवढीच आहे. ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेली की गोव्याला सुद्धा गर्दी कुठेच कमी नाही. गर्दी सगळ्या ठिकाणी तेवढीच आहे, काही टेन्शन नाही. गर्दीला काय दिवसांदिवस गर्दी वाढत चालली आणि दिवसांदिवस गर्दी कमी होत चालली. म्हणून तरुणांना माझी विनंती, पुरानो तुम्ही सर्व तरुणांनी सहभाग घेतलाय, तुम्ही सर्व तरुण एकत्रित आले, तुम्ही सर्व पोरांनी तन मन धनाने सगळी ताकद लावली तर आज जिल्ह्याला लाजवलं एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय गड्यांनो. मग तुम्ही सर्वांनी जर असं ठरवलंय की आपल्याला जीवनभर निर्व्यसनी राहायचंय